हे सगळं माया दुखण्यामुळे होतंय. मी जर नीट असतो ना तर त्या कांता शेटची माया लेकीवर डोळा ठेवायची हिंमतच नसती झाली. अण्णा सगळं नीट होईल, तुम्ही जास्त विचार नका करू. आई राजा काय करू काय करू. त्यांच्याकडे काम होईल, त्यांच्याकडे नक्की काम होईल. अण्णा काय होते तुम्हाला? अण्णा सावकाश सावकाश. काय झालं? त्यांच्याकडे काम होईल. सावकाश. काय काय बनवून राहिले तुम्ही? त्यांचं बोलावणं कसं नाही आलं मला. मोबाईल कुठे? कोणचं बोलावणं? रावसाहेब नगरकर. दरवर्षी नवरात्रीला मी 9 दिवस संबळ वाजवायला जातो ना त्यांच्याकडं. जुनी परंपरा आहे त्यांची. अगं मी लहान होतो ना तेव्हा माझ्या बापा संग त्यांच्याकडं आरतीला संबळ वाजवायला जायचो मी. ते माहितीये. मग काही त्यांचा फोन कसा नाही आला अजून. मी पण फोन करायला विसरलो. अगं पैशाने जेवढी मोठी आहेत ना तेवढी मनानं पण मोठी आहेत मंडळी. ते नक्की मदत करतील. आई माऊली. रामू रावर पटपट लाव लवकर ते. ओ बाबा नीट चमकवा, नुसतं वरनं हात नका फिरवू. आणि तुम्ही हात चालवा पटापटा. काय काम करताय हळूहळू. आई तुम्ही इथं काय करताय? मी वाती बाळू का ग? देवीच्या सेवेत माझा पण हातभार लागला तर बरं होईल ग. हो आजी बस ना. बसणे बसणे काय बावळ्यात कुठली? नाही म्हणजे माझं असं काही नाही, पण रावदादांनी तुम्हाला इथं पाहिलं ना तो वातीसारखं पिळवटून टाकतील आम्हाला सगळ्यांना. माझं श्रीधरशी आत्ताच बोलणं झालंय. दादाला यायला अजून वेळ आहे. बसल्या बसल्या वळेल आपली 4-5 ते हे वाती. देवीची तेवढीच सेवा होईल, देवीचा आशीर्वाद मिळेल. आणि आपण त्यांना परवानगी दिली हे दादांना समजलं तर? कोण सांगणार आहे? हे म्हणजे सांगणार आहे का कुणी? दामू मी काय ना सांगू. अरे ते तर आधी मलाच तुळवतील. अरे काय तुम्ही सगळे असं बोलताय जसं की काका कोणीतरी गुंडच आहेत. आज तुम्हा सगळ्यांना त्यांची फक्त कडक शिस्त आणि नियम एवढंच दिसतंय, पण त्यामागची कारणं दिसत नाही. अरे सगळी संपत्ती सन्मान गेल्यानंतर एकट्याच्या बळावर मिळवलंय त्यांनी, नाहीतर आज आपली काय अवस्था असते. तुम्हाला त्यांची फक्त ताठ मान दिसते, पण त्या ताठ मानेसाठी झिजलेला मणका नाही दिसत. आणि नगरकर नावाचा दबदबा आणि ती इज्जत घरातल्याच माणसामुळे जाण्याची भीती आहे त्यांना, म्हणून त्याच्याशी ते कडक वागतात. आणि यात मला काही चुकीचं वाटत नाही. युवराज काय चूक काय बरोबर ह्याचा जास्त विचार तू नको करू. त्यापेक्षा जरा कामात लक्ष दे. हो बरोबर आहे. मगापासून उगीच आपलं पोटपोटेने हे सोडतोय इथं ऑर्डरी. ए चढना पटकन. सासूबाई हो एवढीशी इच्छा आहे तुमची, पण ती इच्छाही तुम्हाला दरवर्षी दाबून टाकायला लागते. मला काहीच करता येत नाही हो. तुमच्यासाठी काही करता आलं ना तर
खरंच खूप बरं वाटेल मला. नाही ग वैजंती, तू नको वाईट वाटून घेऊ. रावसाहेबांचं काहीच चुकत नाही. माझा नातू म्हणतोय ते पण खरंच आहे बघ. या बाहेरच्या दुनियेत नगरकरांचा दबदबा आणि इज्जत कायम राखण्यासाठी आपल्याच घरातल्या एखाद्या माणसाला तुच्छ लेखलं, बेइज्जत केलं तर बिघडलं कुठं? तुम्ही मनाला नका लावून घेऊ, पण शेखर मनाला लावून घ्यायचं आता सोडून दिलं की. मी काय म्हणते, येता का तुम्ही आता? नाही म्हणजे माझं असं काही नाहीये, पण राव दादा जर का आता इथे आले आणि तुम्हाला इथे पाहिलं तर काय होईल ना, या विचाराने मला धडकीच भरले हो. आपल्यासारखं उगा घरात इकडून तिकडं हुंदाडलेलं, खे खे करून हसलेलं त्यांच्या घरात अजिबात चालत नाही. नाच आणि गाण्याचा तर रावसाहेबांना लय राग. त्यामुळं नकळत गुणगुणायचं पण नाही तिकडं. नीट राहायचं, नीट वागायचं, त्यांच्या नियमात राहायचं. नियमात राहायचो, पण तुम्ही तर त्यांच्या घरात राहायचं म्हणले होते ना. तू तर अजिबात तोंड उघडू नको, हे सांगशील एखाद्याला. चालेल चालेल. तुमच्या वाटेची सेवा आम्ही करतो. अवतर देवीचा आशीर्वाद सुद्धा पोहोचवते तुमच्यापर्यंत. पण तुम्ही या आता. नाही म्हणजे माझं असं काही नाही हा, पण राव दादा जर का आता इथे आले तर त्यांचा राग बघण्याची ना माझी अजिबात इच्छा नाही. आई, आता मला पण भीती वाटायला लागलीये. त्यांचा चिडलेला चेहराच समोर येतो. फोन लाव त्याला. मला लावतो लगेच.